सोडा अथवा पापडखार न वापरता ते पापड बघा किती छान तयार झाला आहे। आवाज तर ऐकलाच असेल, कुरकुरीत पापड तयार आहे। बाजारामधले पापड विसरा, आज मी तुम्हाला दाखवणार आहे असा घरगुती पापड, बनवायचा सोपा आणि परफेक्ट मार्ग जो तुम्ही सहज घरी बनवून वर्षभर साठवू शकता। ओन्ली 3 इंग्रेडियंट्स आणि तयार करा खुसखुशीत पापड घरच्या घरी। घरगुती चव, परंपरेचा स्पर्श आणि खमंग कुरकुरीतपणा। चला बनवूया पारंपरिक पद्धतीने पापड। मी अंजली टेस्टी मेनूमध्ये तुमचं स्वागत करते। पापडासाठी लागणार आहे इथे तांदूळ, आणि मी इथे तांदूळ रेशनचा घेतलेला आहे, त्याने पापड एकदम छान तयार होतात। इथे 1 वाटी तांदूळ मी 4 ते 5 तास भिजवून घेतला। आता त्यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरला ते बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि जेवढी बारीक पेस्ट बनवता येईल तेवढी इथे बारीक पेस्ट बनवायची आहे। आणि मध्ये मध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला पेस्ट बनवताना। आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये जी आपली चहा गाळायची किंवा कोणतीही अशी पण एकदम बारीक जी चाळणी राहते ती इथे वापरायची आहे। त्याने आपलं बॅटर एकदम स्मूथ तयार होईल आणि त्यामध्ये जे बारीक कण असतील तांदळाचे ते पण इथे निघून जातील। माझ्या ताईकडे या पद्धतीचे पापड कधी बनवत नाही, तर तिला हे पापड कसे बनवतात ते बघायचे होते, तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे। आणि हाच व्हिडिओ मला तुमच्यासोबत पण शेअर करायचा होता, अगदी सोप्या पद्धतीने। आणि जे पहिल्यांदा हे पापड बनवतील त्यांचे पण पापड एकदम परफेक्ट तयार होतील। इथे आपला बघा तांदळाचं जे जाडसर कण आहेत ते चाळणीमध्ये आपले निघून आले आहेत। आता त्यानंतर परत जे तांदूळ आहे त्यामध्ये ते मिश्रण टाकून घेऊया जाडसर, आणि परत आपल्याला थोडं पाणी टाकून इथे हे मिश्रण मिक्सरला वाटून घ्यायचं। आणि मिश्रण तयार झाल्यावर ते चाळून घ्यायचं आहे। चाळल्याने काय होईल, एकदम आपली छान स्मूथ पेस्ट इथे तयार होईल आणि त्याने आपले पापड एकदम छान तयार होतील। आता याच पद्धतीने आपण सर्व तांदूळ बारीक वाटून घेतले आणि इथे बघा आपलं तांदळाचा जो चीक आहे तो इथे तयार झालेला आहे आणि अतिशय पांढरा शुभ्र हा आपला इथे चीक तयार झाला आहे। तुम्ही साधे तांदूळ पण इथे वापरू शकता, पण जे रेशनचे तांदूळ आहेत त्यांनी पापड एकदम छान तयार होतो। आता त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि इथे पाण्याचं प्रमाण नाही आहे, तरी मी तुम्हाला अंदाजे 2 कप इथे पाणी टाकलं तरी चालेल। फक्त हे पाणी आपल्याला यासाठी टाकायचं आहे की जो आपला चीक आहे तो व्यवस्थित खाली बसला पाहिजे आणि जे वरचं जे म्हणजे मळकं जे पाणी राहतं ते निघून जायला पाहिजे, यासाठी आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे। आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला झाकून हे एका जागेवर ठेवायचं आहे, ह्या भांड्याला हलवायचं नाही। आजचा हा दुसरा दिवस आहे आणि आपला चीक व्यवस्थित खाली बसून तयार झालेला आहे। त्यानंतर आता त्यामधलं आपण जे पाणी आहे ते हलक्या हाताने काढून घेऊया आणि चीक त्या पाण्यासोबत पळायला नाही पाहिजे, या पद्धतीने आपल्याला ते पाणी काढून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला हे पापड थोडे आंबट लागत असतील तर त्यासाठी तुम्हाला 1 दिवस आणखी या बॅटरला रेस्ट द्यायची आहे। त्यानंतर आता हे आपलं पाणी काढून झालं आहे आणि इथे जो तांदळाचा चीक आहे तो एकदम छान इथे तयार झालेला आहे। मी एकदम सोपी पद्धत सांगणार आहे, त्यासाठी आपल्याला जास्त भांडे भरवायची पण गरज पडणार नाही। आता यामध्ये तीळ टाकायचे आणि तिळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे मीठ थोडंसं कमीच टाकायचं, का बरं की पापड वाळल्यावर ते खारट नको व्हायला। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये फक्त 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला पाणी टाकायचं आहे। आणि बॅटर किती घट्ट पाहिजे हे पण मी तुम्हाला परफेक्ट सांगणार आहे। आणि तुम्ही हे पापड जर पहिल्यांदा जरी बनवले तरी तुमचे पापड बिघडणार नाही। आता पाणी टाकल्यानंतर बघा हे बॅटरनी जो चमचा आहे तो आपला कव्हर झालेला आहे आणि त्याला मधातून रेष पाडली तर ती रेष एकत्र नाही होत आहे, एवढा आपल्याला बॅटर घट्ट पाहिजे, यापेक्षा जास्त पातळही नको आणि घट्टही नको। इथे आता आपण पापड बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवायची, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यावर चाळणी ठेवायची आहे आणि त्यावर झाकण ठेवून त्या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे
पापड बनवण्यासाठी मी इथे पळसाची पानं वापरणार आहे आणि त्या पानाला थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला। इथे अति तेल पण नाही लावायचं, अगदी थोडंसं तेल लावून पूर्ण पान आपल्याला तेलाने कव्हर करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला 2 ते 3 पानं आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आणि ही जी पळसाची पानं आहे ती अगदी सहज मिळतात। आता पाण्याला पण बघा इतकी छान उकळी आली आहे आणि याच पद्धतीची पाण्याला उकळी आली पाहिजे। त्यानंतर आपल्याला पान ठेवायचं आहे चाळणीवर आणि जे मिश्रण आहे ते आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जो चीक खाली बसलेला राहतो तो पण छान व्यवस्थित मिक्स होऊन जाईल। आणि त्या पानावर थोडंसं बॅटर टाकायचं, चमच्याच्या मदतीने पापड आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे। आणि इथे मी मीडियम साईजचेच पापड बनवणार आहे, ते तळायलाही सोपी जातात आणि स्टोअर करायलाही आपल्याला व्यवस्थित राहतात। आता इथे पापड पसरवून झाल्यानंतर लगेचच त्यावर झाकण ठेवायचं आणि काही सेकंदातच आपला पापड बघा तयार होतो। आता हे पान आपण काढून घेऊया, त्यानंतर लगेचच दुसरं पान ठेवायचं आणि बॅटर परत एकदा फिरवून त्यावर आपल्याला पापड पसरवून घ्यायचा आहे आणि या पद्धतीनेच आपल्याला पापड तयार करायचे आहे। म्हणजे जो आधीचा पापड आहे तो थोडा थंड होतो तोपर्यंत आपण इथे दुसरा पापड टाकून घ्यायचा आणि झाकण ठेवून परत त्याला वाफ काढून घ्यायची आहे। या पद्धतीनेच मी आता बाकीचे सर्व पापड इथे तयार करून घेते आणि पापड कसा काढायचा ते पण मी तुम्हाला आता दाखवते। नखाच्या साहाय्याने किंवा चमच्याने अथवा तुम्ही चाकूनी जरी थोडासा पापड असा काढून घेतला, त्यानंतर हाताने तो पापड काढून घ्यायचा आणि लगेचच तो पापड इतका सुंदर तयार होतो आणि तुटत सुद्धा नाही। या पद्धतीने आता आपण पापड बघा इथे काढून घेऊया। मी परत तुम्हाला एकदा दाखवत आहे, हलक्या हाताने आपल्याला पापड काढायचा आहे। सर्व पापड तयार झाल्यानंतर एक दिवस मी घरामध्येच हे पापड वाळवून घेतले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये हे पापड छान वाळवून घेतले आणि इथे आपले तांदळाचे पापड बघा तयार झाले आहेत, एकदम पांढरे शुभ्र आणि इतके झटपट पापड हे तयार होतात। कमी वेळामध्ये भरपूर पापड आपण इथे बनवू शकतो आणि एका वाटीमध्ये जवळजवळ 40 पापड इथे तयार झालेले आहेत। याच पद्धतीने तुम्ही पापड बनवून बघा। पापड तळून पण बघूया। त्यासाठी आपल्याला गॅसवर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पापड टाकून त्याला चमच्याच्या मदतीने छान प्रेस करून आपल्याला तो पापड तळून घ्यायचा आहे। आणि इथे बघा आपण छोटासाच पापड टाकला होता, त्याच्या दुप्पट तिप्पट हा पापड फुलतो आणि इथे आपण पापड खार अथवा काही सोडा वगैरे काहीच नाही वापरलेला आहे, तरी पण हा पापड इतका खुसखुशीत आणि छान तयार होतो। अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा।